notes here. The name of subject is manufacturing processes, and here the course code for this subject is 22446, and this subject is for diploma for the 4th semester. म्हणजे हा जो काही सब्जेक्ट आहे तो आपल्या 4 नंबरच्या सेमिस्टरचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाठीमागच्या पण लेक्चरला बघितलं होतं, परत एकदा अजून आपण ते थोडंफार रिपीट करतो. त्याच्यानंतर आपण पुढचं सिलेबस कंप्लीट बघूयात. त्याच्यानंतर आपण पहिल्या चॅप्टर कडे जाऊया. ठीक आहे. आता जर आपण याच्यामध्ये बघितलं तर आपला सब्जेक्ट कोणता आहे? मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. ठीक आहे. याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? MPR. कोड काय आहे? 22446. हा जो काही सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट थिअरॉटिकल पेपर याचा 70 मार्क्स साठी आहे. नाव थिअरॉटिकल पेपर इज फॉर 70 मार्क्स. पुढे जर आपण बघितलं here 30 marks is for practical assessment including theory. It is nothing but PA. या दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर थिअरी टोटल किती मार्क्स साठी आहे आपल्याकडे? 100 मार्क्स. ठीक आहे. अँड आफ्टर दॅट हिअर 25 मार्क इज फॉर ESE. इट इज नथिंग बट एंड सेमिस्टर एक्झामिनेशन. जर आता आपण याच्यामध्ये बघितलं तर हे 25 मार्क जे आहे त्याच्यावरती काय केले बघा, हॅशटॅग दिलाय. ठीक आहे. हॅशटॅग इट इज नथिंग बट इथे बघा एक्सटर्नल असेसमेंट, म्हणजे एक्सटर्नल एक्झाम होणार तुमची 25 मार्क साठी. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढे अजून 25 मार्क्स आहेत. दिस 25 मार्क इज फॉर PRPA. इट इज नथिंग बट प्रॅक्टिकल. आणि पुढं जर आपण ह्या टोटल कॉम्बिनेशन केलं म्हणजे कम्प्लीट हा जर सब्जेक्ट किती मार्क्स साठी आहे हे जर आपण बघितलं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, तर हा कम्प्लीट सब्जेक्ट आपल्याला 150 म्हणजे 150 मार्क्स साठी आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 70 मार्कचा थिअरी पेपर आहे, तो त्या वेळेस ठरतील MCQ होणार आहेत का थिअरॉटिकल पेपर होणार आहेत. त्याच्यानंतर 30 मार्क PA साठी आहेत, ESE साठी 25 आहेत आणि PRPA साठी 25 मार्क आहेत. ठीक आहे. आपला हा टोटल सब्जेक्ट आहे 150 मार्क्स साठी. आता पुढे बघा नेक्स्ट पेज वरती, इथं जे आता काय आपण बघितलं तेच आपण पुढच्या पेज वरती बघतोय, फक्त आपल्या सेपरेट सब्जेक्ट साठी. ठीक आहे. याच्यावरती जास्त डिस्कशन करायला नको, आपण थोडं पुढे बघूयात. इथं बघा आता आपले जे काही चॅप्टर्स आहेत आपल्या सब्जेक्ट साठी, पाठीमागच्या ज्यावेळेस इंट्रोडक्शन सांगत होतो पहिल्या लेक्चरला त्यावेळेस पण सांगितलेलं आपल्या सब्जेक्टला टोटल 5 चॅप्टर्स आहेत. ठीक आहे. या 5 चॅप्टर मध्ये आपण पूर्ण जे काय मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेस, ते आपण इथे बघणार आहेत. ठीक आहे. कोणकोणत्या प्रोसेस आहेत आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंगच्या? एखादा कंपोनंट आपण जॉईन करू शकतो, फोर्जिंग वापरू शकतो, कास्टिंग आहे, त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ मशीन्स आहेत, सच लाईक लेथ मशीन, शेपर, स्लॉटर, प्लेनर, मिलिंग मशीन, डिफरंट टाइप्स, ड्रिलिंग मशीन, वेगवेगळ्या मशीन्स आहेत मेकॅनिकल मध्ये. ठीक आहे. त्याच्यातले आपण काही मशीन्स आपल्या या सब्जेक्ट मध्ये कम्प्लीट करणार आहे. ज्या मशीन सिलेबसला आहेत त्या मशीन कव्हर करून एक्स्ट्रा कोणकोणत्या मशीन्स अजून सांगता येतात का, किंवा त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून माहिती असणं मस्त असतं. अजून वेगवेगळ्या कोणत्या मशीनची इन्फॉर्मेशन देता येते का हे पण आपण इथं बघूया. ठीक आहे. आपल्याला सध्या या चॅप्टर मध्ये काय शिकायच्यात? 5 चॅप्टर शिकायच्यात. आणि ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून फक्त थिअरॉटिकल बघणं त्याच्यापेक्षा आपण थोडं प्रॅक्टिकल ओरिएंटेड जर या सब्जेक्ट कडे बघितलं तर इट्स बेस्ट. ठीक आहे. आता बघा इथं पहिला चॅप्टर आहे आपल्याला फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. म्हणजे आता या चॅप्टर मध्ये मशीनचा पण अभ्यास करायचा आहे आणि त्याचे ऑपरेशन्स कोणकोणते आहेत किंवा त्या मशीनवरती आपण कोणकोणत्या वेगळ्या ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो हे आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे. हा चॅप्टर जो आहे तो किती मार्क्स साठी आहे? 16 म्हणजे 16 मार्क्स साठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा सेकंड वन इज शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स. म्हणजे ह्या 2 वेगवेगळ्या मशीन्स आहेत, एक म्हणजे शेपिंग मशीन आणि दुसरी म्हणजे स्लॉटिंग मशीन. यांचे ऑपरेशन्स जे आहेत ते फिक्स ऑपरेशन्स आहेत. शेपिंग मशीन मध्ये आपण सरफेस प्लेन करू शकतो आणि स्लॉटिंग मशीन मध्ये एखाद्या कंपोनंटला जर तुम्हाला स्लॉट प्रोव्हाइड करायचा असेल किंवा स्लॉट त्याच्यावरती क्रिएट करायचा असेल, यू वॉन्ट टू क्रिएट वन स्लॉट ऑन वन कंपोनंट, देन यू यूज स्लॉटिंग मशीन. अँड
if any job is there, we want to clean up top surface of the any component, then shaping machine is used there. ठीक आहे. ह्या दोन मशीन्स आहेत सेपरेट, याची पण इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये बघू. त्याच्यावरती कोणकोणते अजून ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो का, किंवा याचे कोणकोणते ऑपरेशन्स आहेत ते पण आपण तिथं बघणार आहे. त्याच्यामध्ये तो चॅप्टर आहे 12 मार्कसाठी. पुढं आणि 3 नंबरचा चॅप्टर आणि सगळ्यात महत्वाचा चॅप्टर, कास्टिंग प्रोसेसेस अँड प्लास्टिक मोल्डिंग. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कास्टिंग प्रोसेस म्हणजे काय, किंवा त्याच्यानंतर मोल्डिंग, प्लास्टिक मोल्डिंग कशाला म्हणतात, याची जी काही इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. कास्टिंग प्रोसेस मध्ये त्याची प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये ते कास्टिंग कसं करायचं, किंवा त्याच्यामध्ये कोणकोणत्या मेटलचं आपण कास्टिंग करू शकतो, किंवा त्याची प्रोसेस काय आहे, त्याला कोणकोणते इक्विपमेंट्स आपल्याला लागतात, हे सगळं आपल्याला कास्टिंग प्रोसेस मध्ये बघायचं. प्लास्टिक मोल्डिंग मध्ये आपण कोणकोणत्या प्लास्टिकचा पार्ट मॅन्युफॅक्चर करू शकतो, सच लाईक वॉटर बॉटल, स्प्राईट बॉटल, त्याच्यानंतर एखाद्या मेडिसिनची बॉटल असेल प्लास्टिकची, अशा वेगवेगळ्या टाईपच्या प्लास्टिक मोल्डिंग आपण, किंवा त्याच्यानंतर वॉटर टँक, म्हणजे आपले जे काही घरावरती ठेवलेले पाण्याचे मोठमोठे टँक्स असतात, 1000 लिटर, 2000 लिटर, 500 लिटर, ते टँक्स पण आपण प्लास्टिक मोल्डिंगने बनवतो. किंवा आपले टफ असतात, प्लास्टिकचे टफ. ठीक आहे. सगळं आपण प्लास्टिक मोल्डिंगने बनवतो. त्याच्यावरती पण आपल्याला त्याचे काही प्रोसेसेस वगैरे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. तर तो चॅप्टर आपल्याकडे सध्या 18 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे. आता पुढे म्हणजे फॉर्मिंग प्रोसेसेस. याच्याबद्दलची थोडी आयडिया तुम्हाला कमी असेल. म्हणजे फॉर्मिंग प्रोसेस म्हणजे काय, एखादा कंपोनंट जर आपल्याला बनवायचा असेल तर त्याच्यावरती इम्पॅक्ट फोर्स आपण ऍक्ट करतो. इम्पॅक्ट फोर्स इट विल बी ऍक्ट ऑन धिस पार्ट, and because of this impact force the component it will be get manufactured. म्हणजे एक कंपोनंट ठेवायचा, त्याच्यावरती इम्पॅक्ट फोर्स ऍक्ट करायचा, आणि त्या इम्पॅक्ट फोर्स मुळे तो जो काय आपण कंपोनंट ठेवलेला असतो, ज्या शेपचा पार्ट आपल्याला बनवायचा त्याच्या डाईवरती, आणि त्याच्यावरती जर फोर्स आदळला, फोर्स अप्लाय केला, तर त्या पर्टिक्युलर ह्याचा शेप त्या कंपोनंटला भेटतो, त्या डाईचा. त्याला म्हणायचं फॉर्मिंग प्रोसेस. ते आपण डीप मध्ये त्याच्या वेळेस बघूयात. किंवा त्याच्यामध्ये अजून कोणकोणत्या प्रकारचे म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यासाठी डाय अँड पंच कशा शेपचे असतात, फोर्स किती अप्लाय केला जातो, हे आपण तिथं बघूयात. 16 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे. आणि लास्ट वन इज द जॉईनिंग प्रोसेसेस. सगळ्याला माहिती आहे जॉईनिंग करायचं म्हणजे वन कंपोनंट इज जॉईन विथ अनदर कंपोनंट, म्हणजे एक कंपोनंट दुसऱ्या कंपोनंटला आपण इथे काय करतोय, जॉईन करतो. ठीक आहे. बाय युझिंग वेल्डिंग असेल, त्याच्यानंतर रिवेटिंग, बोल्टिंग, व्हॉट एव्हर इट. पण सध्या आपल्याला इथे काय बघायचं, वेल्डिंग. ठीक आहे. आणि तो चॅप्टर किती मार्क्स साठी आहे, दिस चॅप्टर इज फॉर 8 मार्क्स. ठीक आहे. आता पुढे बघा, पहिला चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन्स. ठीक आहे. आपण ज्यावेळेस आता मशीनिंग प्रोसेस करतोय, मशीनिंग ऑपरेशन करतोय, त्यावेळेस आपण एखादा टूल वापरतोय. ठीक आहे. ते टूल कसं असलं पाहिजे, टूल जर आपण मेटलला टच केलं तर त्याच्यापासून चिप्स फॉर्मेशन होतात. त्या चिप्स कोणकोणत्या टाईपच्या असतात हे पण आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं. आता याच्यामध्ये हा चॅप्टर 3 पॉइंट्स मध्ये डिवाइड होतो. पहिला म्हणजे मशीनिंग प्रोसेसेस, त्याच्यामध्ये चिप्स फॉर्मेशन बघायचं. त्याच्यानंतर टूल कसं वापरतो आपण नॉर्मली, तर तिथं आपण सिंगल पॉइंट कटिंग टूल यूज करतो. आता त्याची जिओमेट्रीज बघायचे. त्या टूलला जो काही पॉइंट असतो तो पॉइंट क्रिएट करावा लागतो आपल्याला तिथं बाय युझिंग ग्राइंडिंग मशीन. त्याच्यामध्ये विच टाइप ऑफ अँगल्स इट विल बी इन्क्लुडेड इन दॅट, कोणकोणत्या टाइपचे अँगल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले असतात ते पण आपल्याला तिथे बघायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ मशीनिंग, कशा कशा मशीनिंग आपण त्याच्यामध्ये करू शकतो, विच टाइप्स ऑफ चिप्स इट विल बी क्रिएटेड इन दॅट, प्रिन्सिपल एलिमेंट्स ऑफ मेटल मशीनिंग, हे सगळे पॉइंट्स बघायचे. त्याच्यानंतर वी वॉन्ट टू सी हिअर लेथ, क्लासिफिकेशन ऑफ लेथ, specification of center lathe, different types of lathe machines it will be used in industries. मग त्याच्यामधून आपल्याला सध्या we want to see here only center lathe. Now the basic parts of center lathe and the function of the center lathe, which type of accessories it will be used with center lathe machine. In our workshop this machine is called as center lathe machine.
म्हणजे आपल्या जे वर्कशॉपमध्ये जे काही मशीन्स यूज केल्यात किंवा ठेवल्यात त्याच्यामध्ये त्याला आपण सेंट्रल लेथ मशीन म्हणतो. ठीक आहे. मग त्याच्या ऍसेसरीज काय काय आहेत एक्स्ट्रा, म्हणजे कोणकोणत्या पार्टला आपण ऍसेसरीज म्हणतो किंवा त्याचं फंक्शन काय आहे किंवा बेसिक पार्ट्स काय आहेत लेथ मशीनचे, त्याच्यावरती आपण विच टाइप ऑफ ऑपरेशन इट विल बी परफॉर्म ऑन धिस लेथ मशीन, हाऊ इज इट पॉसिबल टू परफॉर्म धिस ऑपरेशन ऑन धिस लेथ मशीन. त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ कटिंग पॅरामीटर्स, कोणकोणते कटिंग पॅरामीटर्स आपण त्याला देऊ शकतो, सच लाईक स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट, त्याच्यानंतर मशीनिंग टाइम, डिफरंट टाइप्स ऑफ कटिंग पॅरामीटर्स इट विल बी युज्ड. व्हाय दिस कटिंग पॅरामीटर्स इज युज्ड, का हे कटिंग पॅरामीटर्स यूज करायचे. तर सपोज तुम्ही एखादा कट द्यायला लागला किंवा त्याच्यावरती आपण तुम्ही टर्निंग ऑपरेशन परफॉर्म करत असाल, ऍट द टाइम ऑफ परफॉर्मिंग टर्निंग ऑपरेशन दिस पॅरामीटर इज मस्ट, म्हणजे दिस पॅरामीटर इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर समजा तुम्हाला स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट काहीही माहित नाही, तुम्ही असाच कट लावून दिला तर त्यावेळेस ऍक्सिडेंटचे चान्सेस जास्त असतात. कधी टूल तुटतं, कधी आपण जे काही कंपोनंट आहे तो सेंटर करून ठेवलाय तो सेंटरिंग म्हणजे सेंटरला राहत नाही ते कंपोनंट, म्हणजे काही होऊ शकतं. त्याच्यामुळं ते पॅरामीटर्स काय आहेत सध्या महत्वाचे आहेत. ठीक आहे. कोणकोणते, स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट अँड मशीनिंग टाइम. तर त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा जो काही थर्ड पॉइंट आहे या चॅप्टर मधला तो आहे ड्रिल मशीन. जनरली ड्रिल मशीन आपण कशासाठी यूज करतो, व्हॉट इज द यूज ऑफ ड्रिल मशीन. तर आपल्याला एखाद्या कंपोनंट मध्ये जर ड्रिल क्रिएट करायचं असेल, फॉर दॅट विल यूज द ड्रिल मशीन. आता याच्यामध्ये पण आपल्याला विल सी हिअर इन दिस पॉइंट द क्लासिफिकेशन ऑफ ड्रिलिंग और ड्रिल मशीन. ठीक आहे. अँड विच टाइप ऑफ ऑपरेशन इट विल बी परफॉर्म बाय युजिंग ड्रिल मशीन अदर दॅन ड्रिलिंग. व्हॉट आय से, which type of operation it will be performed by using drilling machine other than drilling. म्हणजे फक्त ड्रिलिंगच नाही, आपण बाकीचे पण त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. मग ते बाकीचे ऑपरेशन्स परफॉर्म करायसाठी जे जे काही टूल्स आहेत त्या टूल्सचा स्टडी करायचा आपल्याला. ठीक आहे. ड्रिलिंग मशीनचा अभ्यास करत असताना तिथं कोणतं ड्रिलिंग जे काही बीट आहे, ड्रिल बीट, त्याचा पण आपल्याला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. त्याला कोणकोणते डिफरंट टाइप्सचे अँगल्स वगैरे दिलेत का ते आपल्याला इथं बघायचं आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर कटिंग पॅरामीटर्स, दिस पॉइंट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लेथ और इन ड्रिलिंग मशीन. स्पीड, फीड, डेप्थ ऑफ कट अँड मशीनिंग टाइम. ठीक आहे. नाउ विल सी हिअर नेक्स्ट. सी, this is lathe machine and this is a drilling machine. Lathe machine is horizontal and drilling machine is vertical. ठीक. Now see here next chapter, shaping or slotting machine. These both are different machines. One is the shaping machine and another one is the slotting machine. बघा, या चॅप्टर मध्ये आपल्याला या दोनच मशीनचा अभ्यास करायचा आहे, शेपिंग मशीन आणि स्लॉटिंग मशीन. आता या मशीनचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचं वर्किंग प्रिन्सिपल बघायचं आहे. ठीक आहे. परत त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन्स, त्याच्यानंतर याच्यावरती आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करतो, याचं मेन फंक्शन काय आहे, दोन्ही पण मशीन मध्ये आपल्याला तेच बघायचं आहे. बघा, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, क्लासिफिकेशन ऑफ स्टँडर्ड शेपर, त्याच्यानंतर बेसिक पार्ट्स ऑफ स्टँडर्ड शेपिंग मशीन अँड देअर फंक्शन, त्याच्यानंतर क्विक रिटर्न मेकॅनिझम अँड डिफरंट शेपिंग ऑपरेशन्स. आता ही जी काही शेपिंग मशीन आहे त्याच्यामध्ये क्विक रिटर्न मेकॅनिझम यूज केलेलं असतं. आता हे क्विक रिटर्न मेकॅनिझम काय आहे ते पण आपण इथं डीप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चॅप्टर मध्ये. त्याच्यानंतर स्लॉटिंग मशीन मध्ये बघा, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन्स, बेसिक पार्ट्स ऑफ स्लॉटिंग मशीन अँड देअर फंक्शन, एवढे पॉइंट्स आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ठीक आहे. आता पुढे आपण मशीन बघूया, शेपिंग अँड स्लॉटिंग. बघा, इथं शेपिंग मशीन आहे. ही मशीन कशी आहे तर हॉरिझॉन्टल मशीन आहे. इथं हा कंपोनंट बसवलेला आहे याच्यावरती, हा दिसतोय तो ब्लॅक कलरचा, आणि त्याच्यावरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो. आपलं जे काही टूल आहे या मशीन मध्ये बसवायचं, ते टूल आपण कुठे बसवणार, इथं बसवणार. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढची मशीन बघा, ही झाली शेपिंग मशीन.
त्याच्यानंतर आपण बघणार आहे स्लॉटिंग मशीन. याच्यामध्ये बघा, आता शेपिंग मशीन जी काय होती ती कशी होती, हॉरिझॉन्टल. स्लॉटिंग मशीन कशी आहे, व्हर्टिकल इन शेप मध्ये. आता आपल्याला जर काय ज्या जॉबवरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे ते जॉब इथं बसवायचं आणि आपलं टूल कुठं बसवायचं, या व्हर्टिकल वरती. ठीक आहे. तर परत पुढे बघा, नेक्स्ट चॅप्टर, कास्टिंग प्रोसेसेस अँड कास्टिंग मोल्डिंग. आता आपण त्याच्यामध्ये थोडं बघितलं, पण कास्टिंग प्रोसेसेस मध्ये आपल्याला महत्वाचं काय राहतं, तर किंवा याच्यामध्ये आपल्याला कोणता पॉईंट बघायचा आहे, तर पॅटर्न मेकिंग. पॅटर्न, व्हॉट इज मीन बाय पॅटर्न मेकिंग, ऍट दॅट टाइम ऑफ कास्टिंग प्रोसेस, म्हणजे ज्यावेळेस आपण कास्टिंग करतोय त्यावेळेस आपल्याला असा ठराविक एक पॅटर्न लागतो, त्याच्यामध्ये सँड वगैरे फिलअप केलेली असते, ग्रीन सँड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, ज्या शेपचा कंपोनंट आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचा आहे तो शेप आपण त्याच्यामध्ये तयार करतो त्या सँड मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग आपण मेल्ट केलेलं जे काही मेटल आहे ते त्याच्यामध्ये पोर करतो. आता आपण थोडं मराठीमध्ये डिस्कशन करतोय, पण ज्या वेळेस आपण चॅप्टर वगैरे चालू करेल त्यावेळेस आपण दोन्ही कॉम्बिनेशन ठेवूयात, मराठी आणि इंग्लिश, जेणेकरून पेपरच्या वेळेस तुम्हाला जास्त त्रास नाही होणार आणि समजायला पण अवघड नाही जाणार. ठीक आहे. आता इथे झाला हा पॅटर्न मेकिंग. आता याच्यामध्ये पण आपल्याला बघायचं बेसिक स्टेप्स इन पॅटर्न मेकिंग. which type of steps it will be followed in this pattern making, and different types of pattern making, which material is used for to make a pattern, which type of allowances it will be provided in the pattern. म्हणजे कोणत्या टाइपचे अलाउन्सेस आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणते मटेरियल्स आपण यूज करू शकतो आणि पॅटर्नचे टाइप्स काय आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण पॅटर्न मेकिंग मध्ये बघितलं तर हिअर द कलर कोडिंग इट विल बी युज्ड फॉर मेकिंग अ पॅटर्न. सहसा हा जो काय पॅटर्न आहे इट विल बी डिवाइड इंटू टू पार्ट्स. एक त्याला म्हणायचो कोप आणि दुसरा आहे तो ड्रॅग. दोन पार्ट्स मध्ये हा पॅटर्न जो काय आहे तो डिवाइड होतो. ठीक आहे. मग ते आपण कसं ओळखायचं कोणता कोप आहे आणि कोणता ड्रॅग आहे, त्याच्यासाठी आपण काय करतो, कलर कोडिंग्स प्रोव्हाइड करतो. ते पण कोणकोणते कलर्स कोणत्या पॉईंटसाठी आपण यूज करतो ते पण आपण इथे बघणार. ठीक आहे. जसं की इंडस्ट्रीमध्ये वर्किंग होतं, कास्टिंग इंडस्ट्रीमध्येच, ते सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला इथे बघायचं. त्याच्यानंतर मोल्डिंग. इन मोल्डिंग, टाइप्स ऑफ मोल्डिंग सँड, म्हणजे विच टाइप ऑफ सँड इट विल बी युज्ड हिअर, हे पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ सँड, त्या सँडची प्रॉपर्टी काय असली पाहिजे. त्याच्यानंतर मोल्डिंग मेथड्स, कोअर अँड कोअर प्रिंट्स. आता हे कोअर्स वगैरे आहेत ते आपण एखाद्या पार्टमध्ये होल वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल तर तिथं आपण ते यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ गेटिंग सिस्टीम, हे पण बघूयात. हा पॉईंट महत्वाचा आहे, एलिमेंट्स ऑफ गेटिंग सिस्टीम. याच्यावरती 100% एमसीक्यू ओरिएंटेड एक्झाम होऊ द्यात किंवा थेरॉटिकल एक्झाम होऊ द्यात, गेटिंग सिस्टीम वरती पॉइंट येतोच येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बीच अँड फ्लोर मोल्डिंग मेथड्स. बीच अँड फ्लोर मोल्डिंग मेथड्स काय आहेत या पण आपल्याला बघायचं. जर समजा तुम्हाला एखादा मोठा पार्ट मॅन्युफॅक्चर करायचा बाय युझिंग कास्टिंग प्रोसेस, ऍट दॅट टाइम दिस टू मेथड्स इट विल बी गेट युज्ड. म्हणजे फ्लोर किंवा बीच मोल्डिंग प्रोसेस त्याच्यासाठी काय करतो आपण, यूज करतो. ठीक आहे. पुढे बघा, कास्टिंग. म्हणजे आता तुम्ही काय करायला लागला, ऍक्च्युअल मध्ये कास्टिंग करायला लागला. मग कास्टिंग करताना काय काय तिथं आपण बघणार आहे किंवा त्याच्यामध्ये काय काय थोडाफार सिलेबस आपल्याला इथं आहे, किंवा इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग करताना कोणकोणते प्रिकॉशन्स वगैरे घ्यावे लागतात ते आपल्याला इथं बघायला लागते या चॅप्टरमध्ये. तर सेफ्टी प्रॅक्टिसेस प्रिकॉशन इन फाउंड्री शॉप्स, म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जर ज्यावेळेस जिथं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं तिथं कोणकोणते प्रिकॉशन्स वगैरे घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर फर्नेस कसा असतो, फर्नेसचा पण आपल्याला स्टडी करायचा आहे, त्याचं वर्किंग काय आहे किंवा त्या फर्नेसचं कन्स्ट्रक्शन कसं असतंय. त्याच्यानंतर आपल्याला कुपोला फर्नेस म्हणून एक फर्नेस बघायचा आहे, त्याचं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं वर्किंग. त्याच्यानंतर सब पार्ट्स ऑफ द कुपोला फर्नेस, different types of furnace it will be studied in this chapter. And here the cupola furnace is most important. On this point question it will be asked in the exam. म्हणजे याच्यावरती पण क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण की कुपोला फर्नेस हा मोस्ट ऑफ टाइम इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. आणि आपल्या जे काही सिलेबस आहे 3 नंबर चॅप्टरचा त्याच्यामध्ये हा पॉईंट महत्वाचा आहे.
ठीक आहे. इलेक्ट्रिक आर्क फर्नेस हा पण पॉइंट आहे. इलेक्ट्रिक आर्क फर्नेस म्हणजे असा पण क्वेश्चन येऊ शकतो की इलेक्ट्रिक आर्क फर्नेस मध्ये आणि कुपोला फर्नेस मध्ये डिफरन्स काय आहे, किंवा त्याच्यानंतर कुपोला फर्नेस मध्ये आपण कोल यूज करतो म्हणजे कोळसा, तसं इलेक्ट्रिक आर्क फर्नेस मध्ये काय आपण यूज करतो, असे वेगवेगळे क्वेश्चन्स इथे येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल कास्टिंग मेथड्स अँड ऍप्लिकेशन्स, त्याच्यानंतर कास्टिंग डिफेक्ट्स कोणकोणते आहेत हा पण पॉईंट महत्वाचा या चॅप्टर मधला. कास्टिंग डिफेक्ट्स, डिफेक्ट्स म्हणजे कसं, आपण जर सपोज एखादा कास्टिंग मॅन्युफॅक्चर केला आणि त्याच्यामध्ये जर कुठं क्रॅक राहिला असेल, कुठे एअर बबल राहिला, तर त्याला आपण म्हणतो डिफेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कोणता आहे बघा, प्लास्टिक. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं प्लास्टिक मध्ये, तर त्याची प्रोसेस काय आहे, किंवा आपण एखादा समजा वॉटर टँक मॅन्युफॅक्चर करायला लागलो तर त्याच्यासाठी कोणती प्रोसेस, कोणती मेथड किंवा कोणतं फॉर्मिंग आपण यूज केलं पाहिजे, किंवा याच्यापासून कोणकोणत्या टाईपचे प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट कोणता आहे बघा, प्लास्टिक मोल्डिंग मेथड्स, कंपॅरिझन मोल्डिंग. त्याच्यामध्ये इंजेक्शन मोल्डिंग येतं, ब्लो मोल्डिंग, एक्सट्रुजन मोल्डिंग, हे 3 मोल्डिंगच्या प्रोसेसेस आहेत. परत त्याच्या ऍप्लिकेशन्स आणि ऍप्लिकेशन ऑफ प्लास्टिक मोल्डिंग मेथड्स आपण इथं या चॅप्टर मध्ये बघणार आहे. ठीक आहे. याचे थोडे एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल्स म्हणण्यापेक्षा इथं जे काय बघा, कास्टिंग कसं आपण क्रिएट करतो, हे बघा, ही कास्टिंग प्रोसेस आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा वरचा जो पार्ट दिसतो या लाईन पासूनचा बघा, रेड कलरची लाईन मी इथं ड्रॉ करतो, त्याच्या वरचा पार्ट आहे त्याला कोप ड्रॅग म्हणतो, आणि खालचा पार्ट आहे त्याला कोक म्हणतो. त्याच्यानंतर इथं काय केलंय बघा, याच्यामधून आपण मेल्ट केलेलं मेटल जे आहे, पाण्यासारखं वितळवलेलं, ते मेटल त्याच्यामधून ओतलं आहे. ठीक आहे. इथं आपण बघा, इथं कोर बसवली आहे. कोर कशासाठी आपण बसवतो, तर होल क्रिएट करायसाठी. ठीक आहे. त्या वेळेस आपण तिथं बघूयात, फक्त इथे एक आयडिया क्लिअर व्हावी कास्टिंग कसं असतं, याच्यासाठी हा एक इमेज इथं ठेवलेली आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, प्लास्टिक मोल्डिंग मध्ये काय करू शकतो आपण, अशा टाईपच्या बॉटल्स वगैरे आपण इथं तयार करू शकतो. त्याला डिफरंट टाईपच्या मेथड्स आहेत. ठीक आहे. पुढे बघूया पुढचा चॅप्टर. नेक्स्ट, फॉर्मिंग प्रोसेस. आता या फॉर्मिंग प्रोसेस या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ड्रॉप फॉर्जिंग या मेथडचा स्टडी करायचा. आता ऍक्च्युअल मध्ये व्हॉट इज मीन बाय फॉर्जिंग, त्याच्यानंतर त्याचे काही सब टाइप्स आहेत, अपसेट फॉर्जिंग, प्रेस फॉर्जिंग, ओपन डाय फॉर्जिंग, क्लोज डाय फॉर्जिंग और फॉर्जिंग ऑपरेशन्स. कोणकोणते ऑपरेशन्स आपण ड्रॉप फॉर्जिंग मध्ये करू शकतो हे आपल्याला इथे बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे रोलिंग. आता रोलिंग आपण कशाला म्हणतो, पाठीमागचं ज्यावेळेस मी अजून आधी एकदा हे काय सिलेबस एक्सप्लेन केला होता, त्यावेळेस सांगितलं होतं रोलिंग म्हणजे कसं आपण तार वगैरे बनवतो आपल्या घरची, म्हणजे बनवतो म्हणजे विकत घेतो, ते जे काही इंडस्ट्रीमध्ये बनवतात ते रोलिंगने बनवतात. ठीक आहे. त्याला पण डिफरंट टाइप्स आहेत, हॉट रोलिंग असेल किंवा कोल्ड रोलिंग असेल, त्या वेळेस आपण ते रोलिंग बघूया. त्याच्यानंतर पुढे आहे ते म्हणजे एक्सट्रुजन. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण परत काय बघायचे आपल्याला, त्याचे टाइप्स, डायरेक्ट एक्सट्रुजन, इनडायरेक्ट एक्सट्रुजन, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काय आहे ते इथं बघायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग आता इथे एक फोर्जिंगचा एक फोटो इथं अपलोड केलाय, हा बघा फोर्जिंगचा. त्याच्यामध्ये काय केलंय, इथं जे दिसतंय तो आपला पार्ट आहे, आणि ही डाय आहे, त्याच्यावरती हा पंच आहे वरती ग्रीन कलरचा, ब्ल्यू कलरची डाय आहे, मध्ये येलो कलरनं जे दिसतंय ते आपला कंपोनंट आहे, आणि वरनं काय केलंय, इम्पॅक्ट प्रेशर अप्लाय केलंय. इम्पॅक्ट प्रेशर म्हणजे कसं, एकदम आदळून द्यायचं, त्याच्यापासून काय तयार झाला, हा शेप तयार झालेला आहे. ठीक आहे. याला म्हणायचं फोर्जिंग. पुढचा आणि लास्ट चॅप्टर आहे बघा आता इथं, जॉईनिंग प्रोसेस. बघा आता हा लास्ट चॅप्टर, जॉईनिंग प्रोसेसेस. आता याच्यामध्ये आपल्याला वेल्डिंग बघायचे. जॉईनिंग प्रोसेसेस किंवा जॉईनिंग म्हटलं तर काय येतं, वन पार्ट इट विल बी कनेक्टेड और जॉईन विथ अनदर पार्ट, म्हणजे एक पार्ट आपण दुसऱ्या पार्टला जॉईन करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, जॉईनिंग प्रोसेस किंवा जॉईनिंग. ठीक आहे. मग हे जे काही जॉईनिंग आहे ते आपण कसं करू शकतो, तर बाय युझिंग वेल्डिंग. ठीक आहे.
मग आता याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे वेल्डिंग्स बघायचे. गॅस वेल्डिंग असेल, कार्बन आर्क वेल्डिंग, शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग, टिग वेल्डिंग आहे, मिग वेल्डिंग आहे, प्लाझ्मा आर्क वेल्डिंग आहे, रेजिस्टन्स वेल्डिंग टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये रेजिस्टन्स वेल्डिंग आहे, परत त्याच्यामध्ये येतं स्पॉट वेल्डिंग, सीम वेल्डिंग, प्रोजेक्शन. ठीक आहे. परत याच्यामध्ये एमसीक्यूज विचारले जाऊ शकतात. आता गॅस वेल्डिंग मध्ये कोणकोणत्या टाईपचे आपण म्हणजे काय यूज करतो त्याच्यामध्ये परत नंतर कार्बन आर्क वेल्डिंग म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर टिग वेल्डिंग, मिग वेल्डिंग, त्याचे लॉंग फॉर्म यूज केले जातात, विच इज द बेटर ऑर बेस्ट वेल्डिंग, असे पण टेक्निकल क्वेश्चन्स किंवा कन्फ्युजिंग क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. परत त्याच्यानंतर बघा, इंट्रोडक्शन टू सोल्डरिंग अँड ब्रेझिंग प्रोसेसेस. म्हणजे हे कसं, आपण एखादा रेडिओ वगैरे किंवा आपला काय खराब झालं तर तिथं जे काय वेल्डिंग मारायला घेऊन जातो दुकानामध्ये, ते स्पॉट वेल्डिंग मारतात. म्हणजे ते एका बाजूने मेटल पकडायचं, दुसऱ्या बाजूने ते गरम झालेलं, मग त्याच्यानंतर आपण काय करतो, तिथं स्पॉट मारून घेतो. त्या जे काय वेल्डिंग प्रोसेसेस आहेत त्याला म्हणायचं सोल्डरिंग अँड ब्रेझिंग. त्याच्या म्हणजे ती तशी वेल्डिंग आपण या मेथडनी करतो. ठीक आहे. मग याचं पण आपल्याला डीप मध्ये बघायचं आहे, म्हणजे टेम्परेचर किती मेंटेन ठेवावं लागतं साधारणतः, किंवा मटेरियल कोणतं यूज करतो आपण, किंवा त्याच्यामध्ये गॅसेस कोणकोणते यूज केले जातात. परत त्या जे काही आर्क तयार होते वेल्डिंग मध्ये त्याचे पण वेगवेगळे टाइप्स पडतात. मग ते टाइप्स कोणकोणते आहेत हे सगळं डीप मध्ये आपल्याला या जॉईनिंग प्रोसेसेस मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. एक बघा इथं, हे काही दाखवणे म्हणजे बघण्यासारखा नाहीये, पण वेल्डिंग म्हटलं तर सगळ्याला माहिती असतं इन जनरल जॉईनिंग ची प्रोसेस जी काय आहे वेल्डिंग ती कशी आपण परफॉर्म करतो. ठीक आहे. तर इथं जो काय आपला सिलेबस आहे तो सिलेबस पूर्णपणे कव्हर होतो. नेक्स्ट लेक्चर पासून आपण काय करू, आपलं जे काय पहिला चॅप्टर आहे तो पहिला चॅप्टर आपण इथं सुरू करूयात. ठीक आहे.